हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. ती हळूहळू काचेचे तुकडे काढत होती, जेणेकरून विराटला जास्त दुखू नये. पण विराटने एकदाही उफसुद्धा केलं नाही, कारण आज पार्टीमध्ये जे झालं होतं, आहानाने ज्या प्रकारे त्याचे मन तोडले होते, त्या वेदनेसमोर ही वेदना काहीच नव्हती. विराटने आहानाला विचारलं, आहाना, तो मुलगा कोण आहे आणि तो काय बोलत होता? आहानाने विराटचे बोलणे ऐकले, त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा त्याच्या हातातील काचेचे तुकडे काढत अनोळखी असल्यासारखे म्हणाली, काय म्हणायचंय तुला? आपण लग्न करणार आहोत, हे तू ऐकलं नाहीस का? आहानाचे बोलणे ऐकून विराटचा आत्तापर्यंत दाबून ठेवलेला राग जणू ज्वालामुखीसारखा फुटला. त्याने आहानाचे दोन्ही हात घट्ट पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि म्हणाला, बरं, जर तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं तर त्या रात्री तू माझ्याजवळ का आली होतीस हां? विराटचं बोलणं ऐकून आहाना म्हणाली, विराट प्लीज, ती एक चूक होती. ती एवढंच बोलली होती की विराटने तिला किस करायला सुरुवात केली. तो खूप जबरदस्तीने आहानाला किस करत होता. त्या किसमध्ये प्रेम अजिबात नव्हते. विराटचा राग पाहून आहाना घाबरली होती. तिने त्याला थांबवण्याचीही हिंमत केली नाही, कारण तिला माहिती होतं की त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून ती शांतच राहिली. आहानाला श्वास घेणंसुद्धा कठीण होत होतं, पण विराटला त्याचा काहीही फरक पडला नाही. जवळपास 15 मिनिटांनी विराटने तिला सोडलं. त्याने सोडताच आहाना मोठमोठे श्वास घेऊ लागली आणि रागाने विराटकडे पाहू लागली. पण विराटला तिच्या त्या नजरेचा काहीही फरक पडत नव्हता. तेवढ्यात आहानाचे लक्ष विराटच्या जखमेवर गेले, जिथून आता अधिक रक्त वाहत होते. तिने लगेच विराटच्या हातावरील रक्त पुसले आणि त्यावर अँटिसेप्टिक लावून पट्टी बांधली. त्या संपूर्ण वेळेत विराट आहानाच्या डोळ्यात स्वतःसाठीची काळजी पाहून आनंदी झाला होता. पट्टी बांधून झाल्यावर आहाना उठून जाण्यास लागली. तेवढ्यात विराटने तिचा हात पकडून तिला पुन्हा स्वतःजवळ ओढलं आणि म्हणाला, आहाना, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस, नाहीतर मी सगळं विसरेन. त्याचे बोलणे ऐकून आहाना आतून घाबरून गेली. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. बाहेर अजय उभा होता. आहानाने दरवाजा लॉक केल्यामुळे तो आत येऊ शकत नव्हता. अजय बाहेरून म्हणाला, आहाना, काय झाले तुला? दरवाजा उघड. आणि त्यावेळी अजयचा आवाज ऐकून आहाना घाबरली आणि तिच्या कपाळावर घाम आला, कारण तिला अजय आणि विराट आमने सामने यावेत असे वाटत नव्हतं. अजयचा आवाज ऐकून आहानाने विराटकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता खूप राग दिसत होता. आहाना काही बोलणार होती, त्याआधीच विराट म्हणाला, विसरून जा, मी कुठेही जाणार नाही, कारण तो आपल्या दोघांच्या मध्ये आला आहे आणि जर तू जास्त जबरदस्ती केलीस तर तुला माहिती आहे ना मी काय करू शकतो. आहानाला काही समजत नव्हतं. एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशी तिची अवस्था झाली होती. जर तिने दरवाजा उघडला तर अजय विराटला पाहून काय करेल सांगता येत नव्हते, आणि जर उघडला नाही तर अजय काळजी करेल. तेवढ्या ते दोघे खाली आले आणि अजय म्हणाला, मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं, ही आहे माझी होणारी पत्नी आणि मी खूप लवकर हिच्याशी लग्नही करणार आहे. तुम्हा सर्वांना मी माझ्या नोकरीतील यश आणि माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी बोलावलं आहे. तर मित्रांनो, ही आहे माझी होणारी पत्नी मिस आहाना सिंह. विराट आहानाला दुसऱ्या कोणासोबत पाहून हादरला होता. त्याच्या कानात पुन्हा पुन्हा त्या मुलाचे शब्द घुमत होते, होणारी पत्नी. तेवढ्यात अजय सर्वांना आहानाची ओळख करून देत होता. ओळख करून देत देत तो रवीकडे आला आणि म्हणाला, आहाना हा माझा मित्र आहे. आम्ही दोघं एकाच क्षेत्रात काम करतो. याचं नाव रवी आहे.
आहानाने अजून विराटला पाहिलं नव्हतं. ती फक्त औपचारिकतेसाठी अजयसोबत उभी होती. तिने नजर वर केली आणि रवीकडे पाहिलं. तेव्हा तिची नजर रागाने तिच्याकडे पाहणाऱ्या विराटवर गेली. रवीला मात्र या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्याने आहाना आणि विराटकडे फारसे लक्ष दिले नाही. पण जसेच आहाना आणि विराटची नजरानजर झाली, विराटचा रागीट चेहरा पाहून आहाना घाबरली. तिने तिथून निघणेच योग्य समजले, म्हणून तिने अजयचा हात पकडला आणि त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन गेली. विराटने जेव्हा आहानाला दुसऱ्या मुलाचा हात धरताना पाहिलं, तेव्हा त्याचा संताप वाढला. त्याच्या हातातील ज्यूसच्या ग्लासवरची पकड इतकी घट्ट झाली की तो ग्लास त्याच्या हातातच चुरचूर तुटला. रवी आपल्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी बोलत होता, तेव्हा आहानाने पाहिलं की विराटच्या हातातून रक्त वाहत होतं आणि तुटलेला काचेचा ग्लास अजूनही त्याच्या हातात होता. आहाना खूप घाबरली होती. तिला कोणताही तमाशा करायचा नव्हता. तिने एकदा आजूबाजूला पाहिलं. सुदैवानं कोणाचेही लक्ष तिच्याकडे किंवा विराटकडे नव्हते. आहाना विराट जवळ आली आणि त्याचा दुसरा हात पकडून त्याला जवळजवळ ओढतच एका खोलीत घेऊन गेली. ही पार्टी हॉटेलमध्ये होती आणि बराच वेळ चालणार होती. त्यामुळे अजयने आहानासाठी एक खोली बुक केली होती. आहाना तयारही तिथेच झाली होती. आहानाने पटकन विराटला त्या खोलीत नेलं आणि लगेच दरवाजा बंद केला. विराट आहानाच्या फक्त हालचाली पाहत होता. तो काहीच बोलत नव्हता. त्याला खूप राग येत होता, पण तो आहानाला दुखवू इच्छित नव्हता, म्हणून तो शांत होता. आहानाने विराटला काउचवर बसवलं आणि फर्स्ट एड बॉक्स शोधू लागली. काही वेळातच तिला फर्स्ट एड बॉक्स सापडला. ती बॉक्स घेऊन विराट जवळ आली आणि त्याच्या समोर बसली. तिने हळूच विराटचा हात आपल्या हातात घेतला आणि काचेचे तुकडे काढू लागली. ती हळूहळू काच काढत होती, जेणेकरून विराटला जास्त दुखू नये. पण विराटने एकदाही उफ केले नाही, कारण आज पार्टीमध्ये जे झाले होते, आहानाने त्याचे जे मन तोडले होते, त्या वेदनेसमोर ही वेदना काहीच नव्हती. विराटने आहानाला विचारलं, आहाना, तो मुलगा कोण आहे आणि तो काय बोलत होता? आहानाने विराटचे बोलणे ऐकले, एक नजर त्याच्याकडे टाकली आणि पुन्हा काचेचे तुकडे काढत अनोळखी असल्यासारखी म्हणाली, काय काय म्हणायचे? आपण लग्न करणार आहोत, हे तू ऐकलं नाहीस का? आहानाचे बोलणे ऐकताच विराटचा आत्तापर्यंत दाबून ठेवलेला राग ज्वालामुखीसारखा फुटला. विराटने आहानाचे दोन्ही हात घट्ट पकडून तिला आपल्या जवळ ओढले आणि म्हणाला, अच्छा, जर तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं तर त्या रात्री तू माझ्याजवळ का आली होतीस? हां? विराटचे बोलणे ऐकून आहाना म्हणाली, विराट प्लीज, ती एक चूक. ती एवढंच बोलली होती की विराटने तिला किस करायला सुरुवात केली. तो खूप जोराने आहानाला किस करत होता. त्या किसमध्ये प्रेम अजिबात नव्हतं. विराटचा राग पाहून आहाना घाबरली होती. तिने विराटला थांबवण्याचा धाडसही केलं नाही, कारण तिला माहिती होतं की त्याचा काही उपयोग होणार नाही, म्हणून ती शांत राहिली. आहानाला श्वास घ्यायलाही त्रास होत होता, पण विराटला त्याचा काही फरक पडत नव्हता. जवळपास 15 मिनिटांनंतर विराटने आहानाला सोडलं. त्याने सोडताच आहाना इथे मोठमोठे श्वास घेऊ लागली आणि रागाने विराटकडे पाहू लागली. पण विराटला तिच्या रागाचा काहीच फरक पडत नव्हता. आहानाचे लक्ष विराटच्या जखमेवर गेले, जिथून आता जास्त रक्त येत होतं. तिने पटकन विराटच्या हातावरील रक्त साफ केलं आणि त्यावर अँटीसेप्टिक लावून पट्टी बांधली. त्या संपूर्ण वेळेत विराट आहानाच्या डोळ्यात स्वतःसाठीची काळजी पाहून आनंदी होता. पट्टी झाल्यानंतर आहाना उठून जाऊ लागली.
तेवढ्यात विराटने तिचा हात पकडून तिला स्वतः जवळ ओढलं आणि म्हणाला, पण आहाना, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस, नाहीतर मी सगळं काही विसरेन. आहानाने त्याचे बोलणे ऐकले आणि ती आतून घाबरून गेली. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. बाहेर अजय उभा होता. तो आत येऊ शकत नव्हता, कारण आहानाने दरवाजा लॉक केला होता. अजय बाहेरून म्हणाला, आहाना, काय झालंय? दरवाजा उघड. अजयचा आवाज ऐकून आहाना घाबरली आणि तिच्या कपाळावर घाम आला, कारण तिला अजय आणि विराट समोरासमोर यावेत असं वाटत नव्हतं. अजयच्या आवाजाने आहाना विराटकडे पाहते, ज्याच्या चेहऱ्यावर आता खूप राग दिसत होता. आहाना काही बोलणार इतक्यात विराट म्हणाला, विसरून जा, मी कुठेही जाणार नाही, कारण तो आपल्या दोघांच्या मध्ये आला आहे आणि जर तू जास्त जबरदस्ती केलीस तर तुला माहिती आहे ना मी काय करू शकतो. आहानाला काहीच समजत नव्हतं. एका बाजूला खाई आणि दुसऱ्या बाजूला विहीर. ती काय करावं तिला हेच कळत नव्हतं. जर तिने दरवाजा उघडला तर अजय विराटला पाहून काय करेल हे सांगता येत नव्हतं आणि जर तिने दरवाजा उघडला नाही तर अजय काळजी करेल. आर्याने अनेक वेळा फोन केला, पण रिषभने फोन उचलला नाही. तिने पाहिलं की तिच्या फोनची बॅटरीही कमी झाली होती. सकाळी फोन चार्ज का केला नाही याचा तिला स्वतःवरच राग आला. काही वेळातच ते त्या खंडहरात पोहोचले. तो माणूस तिला एका खोलीत घेऊन गेला. यावेळी आर्या खूप घाबरली होती, कारण तिला भीती वाटत होती की हा माणूस तिच्यासोबत काही चुकीचं तर करणार नाही ना. जेव्हा ते एका खोलीबाहेर आले तेव्हा त्या माणसानं मागे वळून आर्याला आत जाण्यास सांगितलं. आर्याने त्या माणसाकडे पाहिलं आणि दरवाजा उघडून आत गेली. आत येताच समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिला मोठा धक्का बसला. जवळपास 3 तासानंतर आहुजा कॉर्पोरेशनमध्ये रिषभने नुकतीच आपली मीटिंग संपवली होती आणि तो मीटिंग रूमच्या बाहेर आला. त्याने फोन सुरू केला आणि तो घाबरून गेला, कारण त्यात त्याला आर्याचे खूप सारे कॉल दिसत होते. आर्याचे इतके मिस कॉल पाहून तो खूप घाबरला. त्याने लगेचच आर्याला परत फोन केला, पण आता आर्याचा फोन स्विच ऑफ येत होता आणि रिषभची भीती वाढतच चालली होती. त्याने लगेच हेड नर्सला कॉल केला. त्या हेड नर्सनेही कॉल उचलला नाही, कारण ती त्यावेळी एका सर्जरीमध्ये व्यस्त होती. रिषभची चिंता आता वाढतच होती. त्याने पटकन आपली कार काढली आणि हॉस्पिटलकडे निघाला. रिषभने आपल्या माणसांना फोन करून आर्याला शोधण्यास सांगितलं. आता कुणालचे माणसं कानाकोपऱ्यात आर्याचा शोध घेत होती. तिकडे रिषभ देखील आर्याच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला, पण त्याला आर्या कुठेच सापडली नाही. त्याने संपूर्ण हॉस्पिटल पालथे घातले, पण तरीही आर्या त्याला कुठेच दिसली नाही. ढळत्या वेळेसोबत रिषभची भीती आता वाढत चालली होती. त्याला काही समजत नव्हतं. तो खूप घाबरलेला होता. तेव्हाच त्याच्या डोक्यात त्या माणसाचा विचार आला. तो आपल्या कारमध्ये जाऊन आपल्या एका माणसाला फोन करून त्या माणसाचा पत्ता काढायला सांगितला. काही वेळातच रिषभला एक मेसेज आला, ज्यामध्ये एक पत्ता होता. रिषभने आपली कार त्या पत्त्याकडे वळवली. थोड्याच वेळात तो सिंघानिया मेन्शनच्या बाहेर पोहोचला. जेव्हा तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेला तेव्हा एका गार्डने त्याला थांबवलं. रिषभने त्याला एक ठोसा मारला आणि आतच्या दिशेने निघाला. तो आत गेला तेव्हा त्याने पाहिलं की एक छोटी मुलगी खाली खेळत होती. तिच्यासोबत एक मेड होती जी तिला खाऊ घालत होती. रिषभने तिच्याकडे पाहत विचारलं,
आदित्य सिंघानिया कुठे आहे? मेडनं पाहिलं की एक माणूस ज्याचा चेहरा रागाने लाल झाला होता, खूप संतापलेला होता आणि त्यांच्या बॉसचं नावही अशा प्रकारे घेत होता जणू तो त्याला जिवंत सोडणारच नाही. ती मेड रिषभला खूप घाबरली आणि तिने पहिल्या मजल्यावरील एका खोलीकडे हाताने इशारा केला. रिषभला पाहून तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. रूम कुठे आहे हे कळताच रिषभ रागाने त्या खोलीकडे निघाला. दरवाजा अर्धवट उघडा होता. तो दरवाजाजवळ पोहोचला तेव्हा त्याला आर्याचा आवाज ऐकू आला. ती म्हणत होती, डोंट वरी आदित्य, रिषभला कळणार नाही. हे ऐकताच रिषभचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने जोरदार लाथ मारून दरवाजा उघडला आणि आत गेला. आत जाऊन त्याने आर्याला पाहिलं, जी आदित्याशी बोलत होती. ते पाहून त्याचा राग आणखी वाढला. दरवाजाचा इतका मोठा आवाज ऐकून आदित्य आणि आर्या दोघांनाही मोठा धक्का बसला. ते काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांना समजत नव्हतं की काय बोलावं, कारण रिषभ सतत आर्याकडेच रागाने पाहत होता. आर्या काही बोलण्याआधीच आदित्य तिच्या समोर आला आणि काही बोलणार इतक्यात रिषभने त्याची कॉलर पकडली, त्याला बाजूला केलं आणि आर्याजवळ गेला. त्याला पाहून आर्या म्हणाली, रिषभ. ते एवढंच बोलली होती की रिषभने तिचं मनगट पकडलं आणि तिला जवळजवळ ओढतच घेऊन जाऊ लागला. आदित्य रिषभला थांबवण्यासाठी पुढे आला, पण आर्याने त्याला इशाऱ्याने नाही म्हटलं. त्यामुळे आदित्यही शांत राहिला. रिषभ तिला सिंघानिया मेन्शनच्या बाहेर घेऊन आला आणि रागाने कारच्या पुढच्या सीटवर ढकलून दिलं. त्या धक्क्यामुळे आर्याच्या हाताला लागलं आणि तिच्या तोंडातून आह असा आवाज निघाला. रिषभने ते ऐकलं तेव्हा तो पटकन कारमध्ये बसला आणि आर्याला नीट बसून सीट बेल्ट लावून दिला. आर्याला वाटलं होतं की रिषभ तिची दुखापत पाहून काहीतरी करेल, पण त्यावेळी त्याचा राग खूपच वाढलेला होता. त्यामुळे त्याने आर्याकडे दुर्लक्ष केलं. संपूर्ण प्रवासात आर्या काहीच बोलली नाही, कारण ती रिषभला ओळखत होती. ती काहीही बोलली असती तर रिषभ त्याच्यावरच रागवला असता. रिषभ खूप वेगाने कार चालवत होता. त्याला आर्यावर खूप राग येत होता. आत्तापर्यंत तो शांत होता, कारण तो आर्यावर मनापासून प्रेम करत होता. जर इतर कुणी त्याला धोका दिला असता तर तो आत्तापर्यंत जिवंत राहिला नसता. हे तर आर्या होती जी अजूनही जिवंत होती. काही वेळातच ते रिषभच्या विलामध्ये पोहोचले. रिषभने कार थांबवली आणि आर्याचा हात पकडून तिला जवळजवळ ओढतच आत घेऊन गेला. तिथे काम करणाऱ्या सर्व मेड्स आश्चर्याने रिषभ आणि आर्याकडे पाहत होता. मयंक अजून घरी आला नव्हता. तो आज अभ्यासासाठी आपल्या मित्राच्या घरीच थांबणार होता. याची माहिती त्याने रिषभला फोन करून दिली होती. रिषभ लिव्हिंग रूममध्ये आला आणि सर्व मेड्सकडे पाहिलं. त्याचा इशारा समजताच सगळ्या मेड्स तिथून निघून गेल्या. त्यानंतर रिषभने आर्याला थेट जमिनीवर ढकलून दिलं. अशा प्रकारे जमिनीवर पडल्यामुळे आर्या थेट हातांवर आदळली आणि तिच्या हाताला वेदना झाल्या. तरीही तिने रिषभला काहीही बोललं नाही. रिषभ तिच्या जवळ आला, खाली बसला आणि तिची हनुवटी घट्ट पकडत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली त्या माणसाकडे जाण्याची? रिषभचा प्रश्न ऐकून आर्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे रिषभचा राग आणखी वाढला. जसेच त्याने आर्याचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं तशी आर्याच्या तोंडून जोरात आह निघाली. रिषभने पाहिलं की त्याने तिला इतक्या जोरातही ओढले नव्हते. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आर्याचा हात लाल झाला होता आणि त्याला सूजही आली होती. आर्याच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. रिषभला खूप राग आला होता, पण आर्याचे दुःख
त्याच्या रागापेक्षा त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. ऋषभने आर्याला आपल्या कुशीत उचलले आणि तिला खोलीत घेऊन गेला. तो तिला थेट बेडवर बसवून फर्स्ट एड बॉक्स शोधू लागला. जसेच त्याला फर्स्ट एड बॉक्स मिळाला तो आर्याजवळ आला आणि तिच्या बाजूला बसून तिच्या हातावर औषधं लावले आणि पट्टी बांधली. ऋषभने पाहिलं की आर्याने अजूनही सँडल घातली होती. मग तो खाली वाकला, तिची सँडल काढली आणि तिला बेडवर आरामात बसवलं. आर्या बराच वेळ फक्त ऋषभकडेच पाहत होती. तिला आता एक गोष्ट नीट समजली होती की ऋषभ कितीही रागात असला तरी तो आपल्या आर्याला वेदनेत पाहू शकत नव्हता. म्हणूनच काही वेळांपूर्वी तो इतका राग दाखवत होता की जणू तो आर्याला मारूनच टाकेल. पण जसेच त्याने तिच्या हातावरील जखम पाहिली त्याचा सगळा राग एका क्षणात शांत झाला. ऋषभ असा फक्त आर्यासाठीच होता. त्यानंतर ऋषभ बाहेर गेला आणि एका मेडला आर्यासाठी सूप आणायला सांगितलं. तिला ते पाजण्यासही सांगितले आणि स्वतः स्टडी रूमकडे निघून गेला. काही वेळानंतर एक मेड ऋषभच्या स्टडी रूम बाहेर आली आणि तिने दार ठोठावलं. ऋषभने तिला आत येण्याची परवानगी दिली. ती आत येऊन म्हणाली, बॉस, मॅडमने सूप पिण्यास नकार दिला आहे. मेडचे बोलणे ऐकून ऋषभ म्हणाला, ठीक आहे, तू दुसरे सूप बनवून आण, मी स्वतः घेऊन जातो. ऋषभचे बोलणे ऐकून मेडने होकार दिला आणि ती नवीन सूप बनवायला निघून गेली. काही वेळाने तिने ऋषभला सूप दिले आणि ऋषभ ते घेऊन खोलीकडे गेला. आर्या खोलीत बसून फक्त दरवाजाकडे पाहत होती. तिला माहिती होतं की सूप घेऊन ऋषभच येणार. जेव्हा ऋषभ आत आला तेव्हा आर्याने आपली नजर त्याच्यापासून वळवली. पण ऋषभला त्याचा काही फरक पडला नाही, कारण त्याला अजूनही आर्यावर खूप राग येत होता. ऋषभ तिच्या जवळ गेला, तिला बेडला टेकून बसवलं आणि बाऊलमधून एक चमचा सूप तिच्याकडे पुढे केला. आर्याने आपले तोंड दुसऱ्या बाजूला वळवले. तिच्या या वागण्यामुळे ऋषभला खूप राग येत आला. तो मनात म्हणाला, ही मुलगी मला राग आणण्याची एकही संधी सोडत नाही का? ऋषभ थोड्या रागाने म्हणाला, पहा आर्या, माझ्या संयमाची परीक्षा घेणं बंद कर, समजलं? आर्याने तसे बोलणे ऐकले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऋषभने ते पाहिलं. बाऊल बाजूला ठेवला, तिचे अश्रू पुसले आणि पुन्हा एक चमचा सूप तिच्याकडे पुढे केला. यावेळी आर्याने शांतपणे ते पिऊन घेतले. अशा प्रकारे एक एक चमचा करत ऋषभने तिला पूर्ण सूप पाजले. त्यानंतर टिशूने तिचे तोंड पुसले. बाऊल बाजूला ठेवला आणि जाण्यासाठी उठला. आर्याने घाईघाईने ऋषभचा हात पकडला, पण घाईत तिने ज्या हाताला दुखापत झाली होती त्याच हाताने ऋषभचा हात पकडला. काही क्षणातच तिच्या हातात तीव्र वेदना झाली आणि तिच्या तोंडून एक आह निघाले. ऋषभने जसेच आर्याची ती वेदनायुक्त हाक ऐकली, तो खूप घाबरला. तो लगेच मागे वळला आणि आर्याचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर अलगद फुंकर मारू लागला. मग त्याने रागाने आर्याला म्हटलं, आर्या, तुझं डोकं फिरलं आहे का? तुला या हाताला दुखापत झाली आहे आणि तरीही तू हाच हात वापरलास. ऋषभचा राग ऐकून आर्याने नजर खाली करत म्हटलं, ते मला असं वाटत नव्हतं की तू माझ्यापासून दूर राहावंस. ऋषभने तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला आर्याबद्दल खूप प्रेम वाटलं. पण अचानक त्याला आदित्यसोबत तिचं एकाच खोलीत राहणं आणि बोलणं आठवलं. जिथे काही वेळांपूर्वी प्रेम होतं तिथे आता पुन्हा राग दिसू लागला. त्याने आर्याला टोमणा मारत म्हटलं, का? तुला माझी साथ हवी आहे का? तो आदित्य आहे ना? बघ आर्या, तू माझ्या रागाबद्दल चांगलंच जाणतीयस. आर्याने त्याचं बोलणं ऐकलं तेव्हा तिला खूप दुःख झालं. तिने मनात म्हटलं, आय एम सॉरी ऋषभ, पण मी तुला सत्य सांगू शकत नाही, कारण हा कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे.
पण हो, सगळं ठीक झाल्यावर मी तुला सगळं खरं सांगेन. आर्या थोडी पुढे आली आणि तिने ऋषभला घट्ट मिठी मारली. तिने काही बोललं नव्हतं, पण तिची ही मिठी ऋषभला खूप शांतता देत होती. आर्याने अचानक अशा प्रकारे मिठी मारल्याने ऋषभ चकित झाला, कारण तिला काय झालं आहे हे त्याला माहिती नव्हतं. ऋषभ, मला माहिती आहे की तू रागावला आहेस, पण प्लीज तुझ्या आर्यावर विश्वास ठेव. मी तुला कोणताही धोका देत नाही, आर्या ऋषभच्या मिठीतच म्हणाली. त्यावर ऋषभ म्हणाला, ठीक आहे, मग सांग, तू त्या आदित्यच्या घरी का गेली होतीस? ऋषभचा प्रश्न ऐकताच आर्याचा श्वास अडकला. ती म्हणाली, आय एम सॉरी, पण मी तुला सांगू शकत नाही की. आर्याचं बोलणं मध्ये सोडत ऋषभ म्हणाला, मग ठीक आहे, आता मी ही तुझ्याशी तेव्हाच बोलेन जेव्हा तू मला खरं खरं सगळं सांगशील. इतकं बोलून ऋषभ तिथून उठून निघून गेला. त्याच्या जाताच आर्याच्या डोळ्यातून अश्रू मोत्यांसारखे टपटप वाहू लागले. ती म्हणाली, सॉरी ऋषभ, पण सध्या तुला काहीही न सांगणंच योग्य आहे, कारण या सत्याचा शोध मी नक्की लावणार आहे. तिकडे ऋषभ रागाने बाहेर आला. त्याने कोणाला तरी फोन लावला आणि समोरून कॉल उचलताच म्हणाला, आत्ताच्या आत्ता माझी मीटिंग फिक्स कर, मी लंडनला येत आहे. इतकं बोलून तो कारमध्ये बसला आणि एअरपोर्टच्या दिशेने निघून गेला. त्याच्यासोबत राघवही जात होता. पण ऋषभने आर्याच्या सुरक्षिततेसाठी काही बॉडीगार्ड्स ठेवले होते, जे लपून तिची सुरक्षा करत होते. दिल्लीमध्ये विराट आणि आहाना अजून त्यांच्या मित्रांसोबतच राहत होते, कारण आहाना त्याच्यासोबत परत मुंबईला जात नव्हती. विराट तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू इच्छित नव्हता. तो आहानाला समजून घेत होता आणि त्याला माहिती होतं की आहाना कुणालाही सहज आपलंसं मानत नाही, पण एकदा मानलं की त्याची साथ कधी सोडत नाही. याच कारणामुळे विराट तिथेच थांबला होता. संध्याकाळची वेळ होती. विराट बाल्कनीत बसून लॅपटॉपवर काम करत होता. तिथे एक खूप मोठा झोका होता, ज्यावर बसून तो केस संबंधी माहिती पाहत होता. तेवढ्यात त्याची नजर आहानावर पडली. तिने एक कुर्ता घातला होता, जो तिच्या मांड्यांपर्यंत येत होता. ती खूप सुंदर दिसत होती, कारण ती आत्ताच अंघोळ करून बाहेर आली होती आणि तिच्या शरीरावरचे पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकत होते. ती एखाद्या उमललेल्या गुलाबापेक्षा कमी सुंदर वाटत नव्हती. तेवढ्यात तिची नजर विराटवर पडली, जो तिच्याकडेच पाहत होता. विराटच्या अशा नजरेने आहाना लाजली. विराटने तिचा लाजेने लाल झालेला चेहरा पाहिला आणि त्यांचं मन तिच्यासाठी थांबल्यासारखं झालं. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि एका बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीत गेला. त्यांच्या बाल्कनीमध्ये फक्त 5 ते 6 फूट अंतर होतं, त्यामुळे विराट सहज उडी मारू शकत होता. विराटला अचानक समोर पाहून आहाना चकित झाली. ती काही बोलणार इतक्यात विराटने तिचं तोंड झाकलं आणि तिला आत खोलीत घेऊन गेला. त्याने तिला भिंतीला टेकवलं आणि तिच्या खोल डोळ्यात पाहू लागला. काही क्षणांसाठी आहाना त्याच्या गडद निळ्या डोळ्यात हरवून गेली. नंतर भानावर येत ती म्हणाली, विराट, काय करत आहेस? अजय घरात आहे, त्याने तुला पाहिलं तर अडचण होईल. तर एक पार्टीच्या रात्रीही तू कमी तमाशा केला नव्हतास. विराट तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, मला मूर्ख बनवू नकोस. अजय आणि रवी एकत्र काम करतात आणि आज ते मीटिंगसाठी बेंगळुरूला गेले आहेत. आहानाने मनात म्हटलं, मी पण ना थोडं तरी नीट खोटं बोलायला हवं होतं. त्यानंतर आहाना काही बोलणार इतक्यात विराटने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं. आहानाने त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि म्हणाली, विराट, काय करत आहेस? वेडा झाला आहेस का? आहानाची गोष्ट ऐकून विराट हलकंसं हसला आणि पुन्हा आहानाला कमरेने पकडून आपल्या मिठीत घेत म्हणाला, आहाना प्लीज यार, रिअली लव्ह यू. शेवटी काय प्रॉब्लेम आहे? बघ,
त्या रात्री जे काही झालं ना, त्यात तुझी चूक होती ना माझी. आहानाने हे ऐकताच विराटचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, बघ विराट, मला माहिती आहे की त्या रात्री तू मुद्दाम काहीच केलं नव्हतंस. मला सगळं आठवतंय. मला फक्त थोडा वेळ हवा आहे, कारण मी अजून त्या परिस्थितीतून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. मी कधीच तुला त्या नजरेनं पाहिलेलं नाही. प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला वाटतं की तू मला समजून घ्यावंसं. विराटने तिचं बोलणं ऐकून म्हटलं, मला माहिती आहे की तुला वेळ हवा आहे. मुंबईमध्ये संध्याकाळ झाली होती, पण ऋषभ अजूनही घरी आला नव्हता. त्यामुळे आर्याने ऋषभला कॉल केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. मग तिने राघवला कॉल केला, पण राघवचाही फोन स्विच ऑफ होता. आर्याला खूप टेन्शन येत होतं, म्हणून तिने ऋषभच्या ऑफिसमध्ये फोन केला. तेव्हा तिला कळलं की ऋषभ मीटिंगच्या कामासाठी लंडनला गेला आहे. आर्याला खूप वाईट वाटलं की ऋषभ तिच्यावर इतका रागवला होता की त्याने तिला हे सांगणं सुद्धा आवश्यक समजलं नाही. आर्याच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब ओघळला. तिने दुःखी चेहरा करत हॉलमधल्या सोफ्यावर बसली. तेवढ्यात तिचा हात रिमोटवर गेला. तिने टीव्ही सुरू केला आणि एक बातमी लागली. आज लंडनला जाणाऱ्या एका फ्लाईटमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणीही वाचले नाही. विमानातील प्रत्येक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आर्या घाबरत म्हणाली, आज ऋषभही तर लंडनला गेला होता ना? आर्याचं संपूर्ण शरीर जणू थंड पडलं. तिने घाईघाईने कारची चावी घेतली आणि स्वतः कार चालवत विमानतळाकडे निघाली. आर्या खूप वेगाने कार चालवत होती. 1 तासाचा रस्ता तिने अवघ्या 30 मिनिटात पूर्ण केला. जशी ती विमानतळावर पोहोचली, तिने कार तशीच सोडली आणि आत जाण्यासाठी धावली. पण पोलिसांनी तिला आत जाऊ दिलं नाही. त्यामुळे आर्या तिथेच बसून रडू लागली. तेवढ्यात तिला आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. तिने मागे वळून पाहिलं तर तिच्यासमोर तिचा ऋषभ उभा होता, तोही पूर्णपणे सुरक्षित. आर्या उठली आणि वेड्यासारखी ऋषभच्या चेहऱ्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागली. तिच्या या वागण्यामुळे ऋषभ आश्चर्यचकित झाला. काही वेळानंतर आर्या त्याच्या छातीशी बिलगली आणि म्हणाली, ऋषभ, तुला माहिती आहे का, मी किती घाबरले होते जेव्हा मला कळलं की तुझ्या फ्लाईटमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. पण तू तर निघून गेला होतास ना? आर्याचं बोलणं ऐकून ऋषभ म्हणाला, हो, मला ऑफिसमधून अचानक अर्जंट कॉल आला. इथे खूप मोठी समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे मला जाणं कॅन्सल करावं लागलं. आर्याला समजत होतं की ऋषभ तिला खरी गोष्ट सांगू इच्छित नाही, म्हणून तिनेही जास्त काही विचारलं नाही आणि दोघे ऋषभच्या कारमध्ये जाऊन बसले. आर्याने अजूनही ऋषभचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ऋषभ तिची भीती स्पष्टपणे जाणू शकत होता. ऋषभने डोकं सीटला टेकवलं आणि विचारात हरवला. 1 तास आधी ऋषभ अनाउन्समेंटची वाट पाहत बसला होता आणि राघव थोड्या अंतरावर बसून कोणाशी तरी बोलत होता. तेवढ्यात एक मुलगी येऊन ऋषभच्या शेजारी बसली. ऋषभने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा मासिक वाचण्यात लक्ष घातलं. पण ती मुलगी हळूहळू त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, मिस्टर आहुजा, प्लीज या विमानाने जाऊ नका. ऋषभ तिच्याकडे वळणार इतक्यात ती लगेच म्हणाली, कृपया मासिक वाचत असल्याचं नाटक करा. इथे अनेक लोक पसरलेले आहेत. इथे एक गट आला आहे आणि माझी जबाबदारी तुमचा जीव वाचवण्याची आहे. ऋषभने त्या मुलीकडे पाहिलं. तिने काळे कपडे घातले होते, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क होता. ऋषभ म्हणाला,
जर इथे बॉम्बस्फोट होणार असेल तर तुम्ही पोलिसांकडे का जात नाही? त्याच्या प्रश्नावर त्या मुलीने खिशातून एक ID काढून त्याला दाखवला आणि म्हणाली, सर, मी एक अंडरकव्हर एजंट आहे. आम्ही हा स्फोट थांबवू शकत नाही, पण आम्ही पूर्ण योजना तयार केली आहे. आम्ही त्या लोकांना रंगेहात पकडणार आहोत. मात्र तुमच्या सुरक्षेचे आदेश आम्हाला वरून मिळाले आहेत. आशा आहे तुम्ही सहकार्य कराल. ऋषभला तिचं बोलणं खोटं वाटलं नाही. कोणीतरी त्याचा जीव वाचू इच्छिते हे त्याला समजत नव्हतं. तो आणखी काही विचारणार होता, पण तोपर्यंत ती मुलगी तिथून गायब झाली होती. ऋषभने थोडा विचार केला आणि जाण्याचा बेत रद्द केला. सुमारे अर्ध्या तासानंतर घोषणा झाली की विमानात बॉम्बस्फोट झाला असून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ऋषभने एक दीर्घ श्वास घेतला. बरं झालं, मी त्या मुलीवर विश्वास ठेवला. फ्लॅशबॅक समाप्त. वर्तमान काळात ऋषभने पाहिलं की आर्या आता झोपली होती. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागला. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. ऋषभ आर्याला उचलूनच घरात आला आणि थेट आपल्या बेडरूममध्ये गेला. ऋषभने आर्याला बेडवर आरामात झोपवलं आणि तिच्यावर ब्लँकेट घालून तो बाहेर निघून गेला. तो जाताच आर्याने आपले डोळे उघडले. कार व्हिलामध्ये पोहोचली तेव्हाच ती जागी झाली होती, पण तिने डोळे उघडले नव्हते. ती हसली आणि म्हणाली, कितीही रागवलास तरी माझी काळजी घेणं तू कधीच सोडू शकणार नाहीस, ऋषभ. आणि त्याच नंतर आर्याने लॅम्पजवळ ठेवलेला फोन उचलला. तिने पाहिलं की एका नंबरवरून मिस कॉल आला होता. तिने तो नंबर पाहिला आणि लगेच परत कॉल लावला. काही वेळातच रिंग वाजू लागली. 5-6 रिंगनंतर कॉल उचलला गेला. आर्याने हॅलो म्हटलं तर समोरून एका मुलीचा आवाज आला. तर आर्या, मी माझं वचन पूर्ण केलंय आणि ऋषभ आहुजाचा जीव वाचवलाय. आता सांग, तुझा निर्णय काय आहे? तू आमची मदत करणार का? आर्या म्हणाली, पहा, मला माहिती आहे की आज तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. माझ्या ऋषभचा जीव वाचून. फक्त अजून काही दिवस, मग मी तुमचं काम करून देईन. त्याचवेळी स्टडी रूममध्ये ऋषभ काहीतरी विचार करत राघवला म्हणाला, त्या मुलीने माझ्याशी खोटं बोललं की ती एक एजंट आहे, पण अजूनही मला हे समजत नाही की तिने माझा जीव का वाचवला. राघव ऋषभला म्हणाला, बॉस, मी CCTV कॅमेरेही तपासले, पण ती मुलगी कुठेच दिसली नाही. मी काही माणसं तिचा शोध घेण्यासाठी लावली आहेत. लवकरच सगळं समजेल. ऋषभने मान हलवली आणि त्याला जाण्यास सांगितलं. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक नंबर फ्लॅश झाला. तो नंबर त्याला ओळखीचा होता. त्याने काही क्षण विचार केला आणि कॉल कट केला. तेवढ्यात त्याला एक मेसेज आला. तो मेसेज वाचताच ऋषभच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. तो धावतच बाहेर गेला. पटकन कारमध्ये बसला आणि कार रस्त्याकडे वळवली. काही वेळातच कार सिटी हॉस्पिटलच्या बाहेर थांबली. ऋषभ धावतच आत गेला आणि रिसेप्शनवर जाऊन विचारलं, मिस आहुजा, कृपया सांगू शकता का त्या कोणत्या वॉर्डमध्ये आहेत? रिसेप्शनिस्टने ऋषभकडे पाहिलं आणि त्याला रूम नंबर सांगितला. ऋषभ तिथे धावत गेला आणि त्याने पाहिलं की त्याचे डॅड वॉर्डच्या बाहेर उभे होते. ऋषभ त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, डॅड, मॉम कशा आहेत? त्याच्या डॅडने त्याच्याकडे पाहिलं आणि निराशेने मान हलवली. काही वेळाने डॉक्टर आले आणि म्हणाले, मिस्टर आहुजा, तुमच्या पत्नी आता ठीक आहेत. फक्त BP लो झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती. तुम्ही फक्त त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. मिस्टर आहुजांनी होकारार्थी मान हलवली आणि ते वॉर्डमध्ये गेले. ऋषभही त्यांच्या मागे गेला.
वॉर्डमध्ये मिसेस आहुजा बेडवर झोपल्या होत्या. त्यांचा चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता. त्यांना पाहून कोणीही सांगू शकत होतं की त्या खूप दिवसांपासून नैराश्यात आहेत. आत येताच मिस्टर आहुजा आपल्या पत्नीच्या जवळ बसले. त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की कृपया तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. आता बघा ना, BP लो झाले आणि हॉस्पिटलमध्ये यावं लागलं. रिषभचे डॅड मिसेस आहुजांना सतत बोलत होते. त्यांना सर्वात जास्त वाईट याच गोष्टीचं वाटत होतं की आज त्यांची पत्नी आजारी होती. मिसेस आहुजा हळू आवाजात म्हणाल्या, आता माझ्यावर ओरडणं बंद करा. तुम्हाला माहिती आहे ना, मी कोणत्या गोष्टीमुळे त्रस्त आहे. तुमच्या मुलामुळे. तुमचा मुलगा ना माझा कॉल उचलतोय ना माझ्याशी बोलतोय. आणि मी अशी कोणती मोठी चूक केली? जे काही केलं ते त्याच्यासाठीच केलं ना. मिसेस आहुजांना खूप त्रास होत होता, कारण अनेक दिवसांपासून त्या सतत रिषभला कॉल करत होत्या, पण रिषभ त्यांचे कॉल उचलत नव्हता. त्यामुळे त्या खूपच खचून गेल्या होत्या. रिषभ आपल्या मॉम जवळ गेला आणि त्यांच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाला, आय एम सॉरी. मला तुमच्याशी असं वागायला नको होतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. कृपया वेळेवर जेवत जा. तो कितीही रागात असला तरी आपल्या आईला त्रासात पाहू शकत नव्हता. शेवटी ती त्याची आई होती. त्याच्या मॉमने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं, जणू त्यांची योजना यशस्वी झाली होती. त्यांनी मान हलवली आणि रिषभला म्हणाल्या, ठीक आहे बाळा, आता मी वेळेवर जेवेन आणि औषधही घेईन, पण मला एक वचन द्यावं लागेल की तू आता माझ्यावर रागवणार नाहीस. कृपया तुझ्या मॉमला माफ कर. जर तुझा आनंद आर्यामध्ये असेल तर मला ते मान्य आहे. रिषभने आपल्या मॉमचं बोलणं ऐकलं आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो नेहमीच हेच इच्छित होता की त्याच्या कुटुंबाने आर्याला स्वीकारावं आणि आज कदाचित तसंच होत होतं. त्याने आपल्या मॉमच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला, ठीक आहे मॉम, मी घरी जाऊन आर्याला ही आनंदाची बातमी सांगतो आणि आपण उद्या तुमच्याकडे डिनरसाठी येऊ, ठीक आहे. रिषभच्या बोलण्यावर मिसेस आहुजांनी होकार दिला आणि तो तिथून निघून गेला. तो जाताच मिसेस आहुजा मनात म्हणाल्या, खूप झालं, तू माझ्या मुलासोबत खूप खेळलीस. आता माझी पाळी आहे. आता तुला समजेल की एखादी आई आपल्या मुलापासून दूर झाली तर किती वेदना होतात. तू माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलास ना. आता मी तुझ्याकडून तुझा नवरा हिरावून घेईन. रिषभच्या व्हिलामध्ये आर्याने आपल्या फोनवरून एक नंबर डायल केला. काही रिंग्स नंतर समोरून फोन उचलला गेला. आर्या म्हणाली, मी तयार आहे. तिचं एवढंच बोलणं होतं. समोरून आनंदी आवाज आला, थँक्यू सो मच आर्या, तू आमचं म्हणणं मान्य करण्यासाठी तयार झालीस. आपल्याला आजच निघावं लागेल. मी तुझ्या फ्लाईटचं तिकीट बुक करून देते. आर्याने होकार दिला आणि कॉल ठेवला. अमेरिकेत एक माणूस मोठ्या खुर्चीवर बसला होता. तो साधारण 35 वर्षांचा होता. त्याच्या चेहऱ्यावरून कपट स्पष्ट दिसत होतं. त्याच्या समोर उभा असलेला एक मुलगा, ज्याचं वय साधारण 22 वर्षांच्या आसपास होतं, त्या माणसाला म्हणाला, बॉस, माहिती अगदी बरोबर आहे. अक्षरा सूर्यवंशी येत आहे का? तो माणूस हलकंच हसला आणि म्हणाला, तर मी सूर्यवंशी. आता खरी मज्जा येणार आहे. त्या इथे येतील आणि पुन्हा कधीच परत जाऊ शकणार नाहीत. तो मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, तयारी करा, मी अक्षरा सूर्यवंशी येत आहेत. त्यांच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. त्या मुलाने मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. भारतामध्ये रिषभ हॉस्पिटलमधून बाहेर पडला आणि सरळ आपल्या कारमध्ये जाऊन बसला. त्याला आधी घरी जायचं होतं, पण ऑफिसमध्ये काही काम आलं होतं, त्यामुळे तो ऑफिसला निघून गेला.
रिषभच्या व्हिलामध्ये आर्या लपून छपून घराबाहेर पडली. तिने काळी जीन्स आणि काळी हुडी घातली होती आणि चेहराही मास्कने झाकला होता. तिने एक कॅब बुक केली आणि सरळ एअरपोर्टकडे निघाली. ती एअरपोर्टवर पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की एक माणूस तिची बाहेर वाट पाहत उभा होता. तो माणूस आर्याजवळ आला. त्याने तिचं स्वागत केलं आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कोणालाही काही कळणार नाही आणि मी नेहमी तुमच्या सोबत असेन. तुमच्या सुरक्षेसाठी मी तुम्हाला प्रोटेक्ट करेन. आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात तिच्या फोनवर नोटिफिकेशनचा आवाज आला. तिने फोन पाहिला तर त्यात रिषभचा मेसेज होता. आर्याच्या कपाळावर घामाचे हलके थेंब उमटले. तिने पटकन मेसेज उघडला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, आय एम सॉरी बेबी, मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे मला यायला 3 ते 4 दिवस लागतील. तू स्वतःची काळजी घे आणि वेळेवर जेवण कर. मेसेज पाहून आर्याला आनंद झाला, कारण आता तिला रिषभची भीती वाटण्याची गरज नव्हती आणि ती निर्धास्तपणे जाऊ शकत होती. तेवढ्या तिच्या बाजूला उभा असलेला दिलावर म्हणाला, मॅडम प्लीज, आता आपल्याला निघावं लागेल. आर्याने होकार दिला आणि ते दोघं तिथून निघून गेले. त्यांच्या फ्लाईटची घोषणा झाली आणि ते चेकिंगसाठी गेले. लवकरच ते विमानातही बसले आणि काही तासानंतर आर्या आणि दिलावर यांनी चेकआउट केलं आणि दोघे बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं की तिथे अनेक गाड्या उभ्या होत्या आणि प्रत्येक गाडीत बॉडीगार्ड्स होते. आर्याला आधी थोडी भीती वाटली. तिने दिलावरकडे पाहिलं. दिलावरने डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा इशारा केला. आर्या थोडी रिलॅक्स झाली आणि जाऊन कारमध्ये बसली. कार चालू झाली. साधारण 1 तासानंतर कार एका मोठ्या राजवाड्यासारख्या घराजवळ येऊन थांबली. तो महाल खूप मोठा आणि सुंदर होता. जणू एखादं स्वप्नच होतं. तो कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नव्हता. सर्व गाड्या मोठ्या गेटमधून आत आल्या. आर्याची घाबरटपणा आता आणखी वाढत चालला होता. आर्याने स्वतःला शांत केलं आणि कारमधून खाली उतरली. तिने पाहिलं की समोर 42 वर्षांची एक स्त्री उभी होती. तिचा फोटो तिने पाहिला होता. त्या अक्षराची आई मिसेस आराध्या सूर्यवंशी होत्या. चला, आता आपण अक्षरा सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटूयात, ज्यामुळे तुम्हाला पात्र समजायला सोपं जाईल. अक्षरा सूर्यवंशीचे पती आदित्य सिंघानिया आहेत आणि त्यांना साची सिंघानिया नावाची एक मुलगी आहे. त्यांना तर तुम्ही आधीच भेटला आहात. तर आता अक्षराच्या कुटुंबाला भेटूयात. घरातील सर्वात मोठे आजोबा आहेत मिस्टर अर्णव सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी मिसेस शकुंतला सूर्यवंशी. त्यांना 3 मुले आहेत. एक मोठा मुलगा आणि 2 जुळे मुलं आहेत. सर्वात मोठ्या मुलाचं नाव विजय सूर्यवंशी आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव आराध्या सूर्यवंशी आहे. त्यांना अक्षरा नावाची एक मुलगी आहे. अर्णव सूर्यवंशी यांच्या 2 जुळ्या मुलांपैकी पहिल्या मुलाचं नाव संजय सूर्यवंशी आहे. त्यांच्या पत्नीचं नाव अंजली सूर्यवंशी आहे आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव अधिराज सूर्यवंशी आणि मुलीचं नाव प्रांजल सूर्यवंशी आहे. हे दोघेही डॉक्टर आहेत. तिथेच अर्णवचा 3रा मुलगा सौरभ सूर्यवंशी आहे. त्यांची पत्नी रंगोली सूर्यवंशी आहे. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगा आहे. 2 मुलांपैकी मोठ्या मुलाचे नाव रणवीर आहे आणि लहान मुलाचे नाव संजय आहे. हे दोघेही आपल्या आजोबांच्या व्यवसायात मदत करतात. त्यांच्या मुलीचे नाव अवनी सूर्यवंशी आहे, जी एका फॅशन डिझायनर आहे. इथे परिचय संपतोय आणि ही कथा सुरू होते. तर आर्याने स्वतःला रिलॅक्स केलं आणि मग ती कारमधून उतरली. तिनं पाहिलं की समोर 42 वर्षाची एक स्त्री उभी आहे. तिचा फोटो तिने पाहिला होता. ती अक्षराची आई मिसेस आराध्या सूर्यवंशी होती. त्यांच्या आजूबाजूला अक्षराच्या 2 काकूही होत्या,
ज्या फक्त अक्षराकडेच पाहत होत्या. आराध्याजी पुढे आल्या आणि त्यांनी अक्षराची आरती ओवाळली आणि तिला आत घेऊन गेल्या. त्यांनी अक्षराला सोफ्यावर बसायला सांगितलं. अंजली आणि रंगोलीही जाऊन अक्षराच्या जवळ बसल्या. आर्याला हे सगळं खूपच ऑकवर्ड वाटत होतं. तिकडे आराध्या, जी आपल्या मुलीकडे फक्त पाहतच होत्या. आर्याला आता थोडी घाबरल्यासारखं वाटू लागलं. त्या तिघी काही बोलण्याआधीच ती म्हणाली, आई, मी खूप थकले आहे. मी थोडी विश्रांती घेते आणि संध्याकाळी बोलते. आराध्याजींनी प्रेमाने आर्या म्हणजेच अक्षराच्या रूपात असलेल्या आर्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, हो बाळा, जा, आपण संध्याकाळी बोलू. तोपर्यंत सगळेही येतील. आर्या पटकन उठली आणि वरच्या मजल्याकडे निघाली, कारण तिला माहिती होतं की अक्षराची खोली कोणती आहे. आर्या पटकन वर गेली आणि तिने आपली खोली उघडली. ती लगेच आत गेली आणि दरवाजा बंद करून त्याला टेकून उभी राहिली. तिचा धाप लागलेला श्वास ती शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हा फोन रिषभचा होता. आर्याने लगेच रिषभचा फोन उचलला आणि हॅलो म्हणाली. रिषभ म्हणाला, बेबी, तू ठीक आहेस ना? रिषभच्या प्रश्नाने आर्या दचकली, पण तिने स्वतःला सावरत म्हटलं, मी ठीक आहे रिषभ, तू कसा आहेस आणि तुझं काम संपलं का? आर्याने विचारलं तर रिषभ म्हणाला, आय एम सॉरी बेबी, पण इथे कदाचित अजून थोडा वेळ लागेल. त्या डीलमध्ये थोडी प्रॉब्लेम झाली आहे, पण आय विल मॅनेज. आर्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली, रिषभ, आय मिस यू. आज मी तुला पहिल्यांदाच इतकं मिस करत आहे. हे ऐकून रिषभला खूप छान वाटलं, कारण तोही आर्याला तितकाच मिस करत होता. तो म्हणाला, डोंट वरी, मी लवकरच येईन. तू स्वतःची आणि मयंकची काळजी घे आणि काहीही गरज पडली तर मला कॉल कर, ओके? आर्याने हो म्हटलं आणि लगेच कॉल ठेवला. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली आणि आर्या घाबरली. आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की आर्या रिषभशी बोलते आणि मग कॉल ठेवते. तेवढ्यात पुन्हा तिच्या दरवाजावर टकटक होते आणि ती घाबरतच दरवाजा उघडायला जाते. तेव्हा ती दरवाजा उघडते तेव्हा समोर अक्षराची आई आराध्या सूर्यवंशी उभ्या असतात. आर्याला इतकं घाबरलेलं पाहून आराध्या सूर्यवंशीही खूप घाबरतात. त्या आर्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, अक्षरा, काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? आर्या आपल्या चेहऱ्यावरील घाबरलेपण लपवत म्हणते, नाही आई, असं काही नाही. तुम्ही सांगा, काही काम होतं का? आपली मुलगी नॉर्मल दिसत असल्याचं पाहून आराध्याजींना खूप आनंद होतो आणि त्या म्हणतात, असं नाही बाळा, मी फक्त हे सांगायला आले होते की आज आपल्याला एका पार्टीला जायचं आहे, तर तू तयार हो. आर्या होकारार्थी मान हलवते. तेव्हा आराध्याजी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, ओके, आता मी जाते, तू आराम कर, संध्याकाळी तयार राहा. आणि आराध्याजी तिथून निघून जातात. त्यांच्या जाताच आर्या दरवाजा बंद करते आणि बेडवरती बसते. अरे देवा, हे किती कठीण आहे. एकतर या अक्षरादीची फॅमिली इतकी मोठी आहे की मी कधी कधी गोंधळून जाते. मग आर्या बेडवर झोपली आणि आपल्या फोनमध्ये रिषभचा फोटो पाहू लागली. तिने त्या फोटोला किस केलं आणि म्हणाली, सॉरी रिषभ, माझी मजबुरी नसती तर मी कधीच तुझ्याशी खोटं बोलले नसते. असं करत करत रिषभचा फोटो पाहताना आर्याला झोप लागली. तिची झोप तेव्हाच उघडली जेव्हा पुन्हा तिच्या दरवाजावर टकटक झाली. आर्या आळस देत उठली आणि तिने घड्याळाकडे पाहिलं. त्यात संध्याकाळचे 6 वाजले होते. आर्या पटकन दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला तर समोर तिची आई उभी होती, अक्षराची आई.
तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.